त्या पूर्ण देशाच्या स्तरावर नॅशनल स्तरावर जर कुठली आपदा आली, त्या आपदेला टक्कर देण्यासाठी, त्या आपदेपासून आपले देश बांधवांना वाचवण्यासाठी जी फोर्स किंवा जे बल संघटित केलं गेलं त्याला आपण NDRF म्हणतो. NDRF या बलामध्ये सर्व जे काही आम्ही दिसतो, आम्ही सगळे फौजी आहोत. CRPF, BSF, ITBP, SSB अशा 5-6 विभिन्न बलांमधून सिलेक्ट झालेले जे फौजी असतात ते सर्व डेप्युटेशन म्हणून इथे येतात, हे काम शिकतात आणि लोकांना वाचवण्याचं कार्य करत असतात. आता आपदा जी असते ही काही सांगू देत नाही कुणाला, पण ती आपदा आल्यानंतर त्या आपदेसाठी, त्या आपल्याला भिडण्यासाठी जसं आपल्यावर आक्रमण होते तेव्हा आपण त्याच्यासोबत युद्ध करतो की नाही, तसं ही आपदा सुद्धा एक आक्रमण असते आणि याच्यासोबत आपल्याला युद्ध करावं लागतं. पण या युद्ध करण्यासाठी आपल्याजवळ जे शस्त्र असतात ते शस्त्र म्हणजे आपलं नॉलेज असते. संत नामदेव म्हणतात की नाजूक कीर्तनाचे रंगीत ज्ञान शरीरातलं जे अशुद्ध रक्त, ज्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात, हे सगळं कलेक्ट करतं. ते आपल्या हृदयात येतं, हृदय त्याला परत आपल्या फुफ्फुसामध्ये पाठवतं, आपल्या लंग्स मध्ये पाठवतं, फेफड्यामध्ये जातं, ते तिथून ती ऑक्सिजन मिश्रित होतं, शुद्ध होतं आणि परत हृदयात येते आणि हृदय परत त्याला बॉडी ऑर्गन्स कडे पाठवते. ही प्रक्रिया चालू असते. याला काय म्हणतात? ब्लड सर्क्युलेशन. काय म्हणतात? ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण. कोणता अभ्यासक्रम आहे तुमच्या शाळेत? म्हणजे इंग्लिश मीडियम आहे की मराठी? ठीक आहे ना, दोन्ही घेऊ आपण. ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. तर रक्ताभिसरणाचं कार्य करणं काम आहे हृदयाचं. पण हृदयाचं हेच कार्य बंद झालं तर जे रक्तपुरवठा असते शुद्ध रक्ताचा, हा शरीराच्या ऑर्गनला पोहोचवणं बंद होते. आणि शरीरातला सर्वात महत्वाचा ऑर्गन कोणता आहे? कोणता ऑर्गन सर्वात महत्वाचा? हार्ट पेक्षाही महत्वाचा ब्रेन. ब्रेन सर्वात महत्वाचा. त्याची बंद झालेली आहे ती पुन्हा चालू करणं. त्यामुळे आता आपली एखादी गाडी असते ती बंद पडली की आपल्याला धक्का मारतो ना, सेम तसा धक्का इथं मारायचा. ही सुद्धा गाडीच आहे आणि याला धक्का मारायची कुठं मारायचा? गाडीला आपण मागून धक्का मारतो, पण याला मागून धक्का मारून चालणार का? नाही. याची जागा आयडेंटिफाईड करायची, कुठं धक्का मारायचा आहे. त्यामुळे ही चेस्ट आहे आपली. ठीक आहे. या चेस्टच्या खाली हे पोट असते आणि या पोटच्या बाजूला जी हाडं आलेली असतात, ही लंग्सची, आपल्या अस्थिपिंजरची, तर त्याच्या व्ही शेप आकार बनते. त्या व्ही शेप आकारापासून बरोबर हात लावून इथपर्यंत येतं. तर इथं हे थोडंसं हाडासारखं वाटते. याला म्हणतात जॉइंट प्रोसेस. ही ती जागा असते. कराटे वगैरे शिकलं का कोणी? हा एक पॉइंट आहे. ठीक आहे. इथं अटॅक केला तर माणूस लगेच बेहोश होऊन जातो. तर याला आयडेंटिफाय करायचं, याला दाबायचं नाही, हे नाजूक असते. इथं 1 फूट अंतर घ्यायचं, याच्यावर 2 फूट अंतर घ्यायचं.